हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही मार्केटमधनं मस्तपैकी तिसरे आणले होते. आता मी एका भांड्यात काढून घेतल्यावर साफ करून घेते. तुम्हाला माहीत आहे का की तिसरे एका साईडने एक शिपली करून घ्यायची असते त्याची. हे बघा, पुढलं हे जरा खोलगट असते, तिथनं कट करायचं. एक शिपी होते, काढून घ्यायचं. एक शिपी करायची, दोन्ही नाही घालायचे. एक शिपी करत आहे बघा मी. असं एक शिपी करून घ्यायचं. असं करत करत मी सगळ्या शिंपल्या साफ करून घेतल्या. आता इथे गरम करून वाटणची तयारी करत आहे. सर्वप्रथम मी कांदा भाजून घेतलेला आहे. कडकडीत तेलामध्ये कांदा भाजायचा आणि कांदा खूप जास्त नाही भाजायचा की तो कढीमध्ये कडू लागत. गॅस शेगडीची फ्लेम गॅस वाढवून कांदा छानपैकी भाजून घेते. पाचशेवर केलं. आता कांदा भाजून घेत आहे मी. आलं टाकलेलं आहे मी कांद्यासोबतच भाजायला, आणि मूठभर लसूण पाकळ्या मी ह्याच्यामध्ये टाकत आहे. छोटे लसूण आहेत त्यामुळे मी असेच टाकत आहे. खूप छान लागते हे वाटण खुब्याच्या कढीमध्ये. हे छानपैकी भाजून घ्यायचं. फ्लेम मी 500वरच केलेला आहे. आणि बघा, जास्त ब्राऊन होत आहे. ह्याच्या पुढे नाही करायचं की मग कढीमध्ये ते कडू लागत आहे. असं करून भाजून घ्यायचं. मस्त संडे आहे आणि तिसऱ्याचं वाटण कालवण खूप भारी स्पेशल डे. आता मी सगळं मिक्सरमध्ये काढून घेत आहे. आता त्याच भांड्यामध्ये तेल न टाकता मी खोबरं भाजत आहे. खोबरं पण जास्त नाही भाजायचं की ते कडू लागतं. तसंच मी जरासं परतून काढून घेत आहे. आता त्याच गरम कढईमध्ये शेगडी बंद करून मी जस्ट मसाला भाजत. आता इथे गरम करत ठेवली कढई. आता त्याच्यामध्ये कांदा टाकते मी, कढीपत्ता छान भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेत मी. आता खूप छान वास येत आहे फोडणीचा. आणि परतून घेत आहे मी. हाय फ्लेमवर परतून घ्यायचं. टोमॅटो मऊ झाला पाहिजे. टोमॅटो थोडा असं चिरडून बघायचं की मऊ झालं तरच मग वाटण टाकायचं. आता मी ते परतून भाजून घेत आहे. आता ह्याच्यात वाटण टाकले मी. पाणी न घालता फक्त वाटण फिरून घ्यायचं. तर मसाले ह्या ठिकाणी मी टाकले आहे. लाल तिखट, गरम मसाला, हळद तेवढंच टाकलेलं आहे. आणि माझा गॅस संपला त्यामुळे मी शेगडीवर काढून घेतलं. हे लगेच सेम वाटण, काही चेंज नाही केला. आणि ह्याच्यावर गरम पाणी ठेवून मी ठेवते की मसाल्याला तेल सुटलं पाहिजे, तरच कालवणाची चव एक नंबर होते. आता बघू शकता तुम्ही, थोडंसं तेल सुटत आहे. आता मी मीठ टाकत आहे मी चवीपुरतं. ह्याच्यामध्ये सोलं पण जातील. ही आमची कोकमची सोलं आहे. बटाटे पण मी आताच टाकत आहे आणि पाणी टाकून मी धुवून घेतलेलं आहे. आता छान याला उकळी यायला पाहिजे, मग शिंपले सोडायचे. ही माझी कढी रेडी आहे.